नमस्कार। मी आज आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाची प्रादेशिक भाषा मास्टरी नको, त्याच्यामध्ये एकदम खूप छान एकदम व्याकरण चांगलं वगैरे असं नाही, पण जुजबी बोलणं प्रत्येकाला त्या त्या प्रादेशिक ह्याचा यावं ह्या मताची मी आहे। मी माझं लहानपण पूर्ण मुंबईमध्ये गेलं। आम्ही तसं बघितलं तर आमचे पूर्वज कर्नाटकातले, पण माझा जन्म, माझ्या भावंडांचा जन्म मुंबईतच झाला। पण आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं ही कर्मभूमी आहे, इथली भाषा यायलाच पाहिजे, आणि आम्हाला मराठी खूप छान येतं सगळ्या भावंडांना। पुढे कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये इंग्लिश होतं, आम्ही इंग्लिशही छान वाचू शकतो, बोलू शकतो, व्यवहारात वापरू शकतो। एक नवीन भाषा शिकायला खरंच काहीच हे नाही, पण माझा मुंबईचा अनुभव आहे। खूप कमी टक्का मराठी लोक मराठी छान बोलतात। मला खूप कमी लोक मिळाली जे अमराठी आहेत आणि ते मराठी छान बोलतात, मराठी बोलायला उद्युक्त असतात, ते तयार असतात। मी स्वतः महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात कामाला होते आणि आमच्या कार्यालयात सिंधी करेलियन होत्या, चुकून सुद्धा त्या मराठी बोलायच्या नाही। 30-30 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली, सगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या सगळे फायदे घेतले, आता रिटायरमेंट नंतरही फायदे घेतात, पण मराठी भाषा काही त्या शिकल्या नाहीत। जबाबदार कोण ह्याला? त्या जबाबदार आहेत का? नाही, ह्याला जबाबदार तिथे राहणारा बाकीचा इतर मराठी माणूस। कधीच त्यांनी त्यांच्याकडे मराठी बोललेच नाही, ते हिंदीत बोलायच्या आणि बाकीच्या आम्ही स्टाफही जाऊन त्यांच्याकडे हिंदीच बोलायचो। त्यांनी कधीही मराठी बोलायचा प्रयत्न केला नाही, ना आम्ही त्यांना कधी मराठी बोलायला लावलं। चूक मराठी लोकांची आहे असं मला स्वतःला वाटतं। एखादी गोष्ट मारून मुटकून होत नाही, ह्याला प्रेमाने सांगून किंवा आपण त्यांच्याकडे सतत मराठी बोलूनच ती झाली असती। ह्याच्या अगदी उलटा अनुभव मला पुण्यात आला। मी पुण्यात एका हास्य क्लब संघाला जाते, तिथे सगळेच मराठी बोलतात अगदी, आणि मला खूप दिवसानंतर कळलं हे ओझा आहेत, ह्या पटारिया आहेत, ह्या काबरा आहेत, ह्या झमर आहेत, आणि वेगवेगळे पुजारी आहेत, हे सगळे अमराठी आहेत। आणि एवढे सगळे अमराठी असून मराठी इतकं अस्खलित बोलतात। त्यातल्या मंगल कटारिया म्हणून ज्या आहेत त्यांच्याकडे तर म्हणी उक्तींचा नुसता साठाच आहे। प्रसंगाला बरोबर त्या प्रसंगाला ते इतकं सुंदर तालासुरात म्हणतात ना, आणि बडबड गीतांचा तर इतका साठा आहे की मला कधी कधी माझ्या मराठीबद्दल मला कॉम्प्लेक्स यायला लागतो, इतकं सुंदर मराठी त्या बोलतात। आणि जेव्हा फोन येतो त्यांच्या घरून किंवा त्या आपापसात जेव्हा ती लोक बोलतात, तेव्हा त्यांची गुजराती, मारवाडी, कच्छी, कुठली जी भाषा आहेत त्या सगळ्या भाषेमध्ये ते इतके छान बोलत असतात आणि त्यांचं ते हे करतात, पण एरवी त्या मराठी बोलतात। मग मी तरी महाराष्ट्रात खूप जणांना असं बघितलं आहे, अगदी तुम्ही बोलताय ते आम्हाला कळत नाही, तर तुम्ही हिंदीतूनच बोला, हे त्यांचं वरून आम्हाला फोर्स असायचा। म्हणजे अक्षर एवढंच का बोलण्यामध्ये गोडव्याने बोलायचे की मला मराठी, अरे पण मराठी शिका ना। तुम्ही जर मुंबईमध्ये राहिलात 20-20, 25-25 वर्ष राहिलात, ह्या पुढेही तुम्ही 5-10 वर्ष राहणार आहात किंवा काय, जुजबी बोलण्यासारखं एवढा कुठला दुराग्रह घेणार, एवढा कुठला माच करायचा की आम्हाला मराठी येतच, आणि काय मोठेपणा आहे त्याच्यामध्ये की मला मराठी एवढी वर्ष महाराष्ट्रात राहून येत नाही हे सांगण्यात काय मोठेपणा मिळतो, काय त्याच्यामध्ये मेडल आहे ते की मी महाराष्ट्रात राहून मला मराठी येत नाही हे सांगण्यामध्ये काय मोठेपणा आहे, काय मेडल मिळाल्यासारखी गोष्ट आहे। तुम्हाला तिथे राहून कमवायचं आहे, समाजसेवा करायची आहे, तर तिथली जुजबी मराठी भाषा यावी। कोणी तुम्हाला वाक्पंडित पाहिजे, तुम्ही एकदम व्याकरणात हुशार पाहिजे अशी कोणाची सक्ती नसते, आणि ह्याच्यासाठी मराठी माणसाने अशा लोकांकडे फक्त मराठीच बोलावं जे जिद्दीने मराठी बोलायला टाळतात त्यांच्याकडे, असं मला वाटतं। तुम्ही माझं सगळं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे।